श्रावण महिना म्हटलं की सणांची नुसती रेलचेल असते। या भल्या मोठ्या सणांच्या यादीची सुरुवात होते ती नागपंचमी या सणापासून। नागपंचमी हा हिंदू धर्मातील प्रमुख सण। श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो। असं म्हटलं जातं की भगवान शंकराला नागप्रिय आहे, म्हणूनच त्याच्या गळ्याला नेहमी वासुकी नाग लपेटलेला असतो। त्यामुळे जाणून घेऊया नागपंचमीचं महत्त्व काय। धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचं पूजन केल्यामुळे सर्पदंशाची भीती दूर होते। नागांपासून घाबरण्याची भीती उरत नाही, घरातील सुख समृद्धी वाढते आणि शुभ फळ देखील मिळतात। कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमी पूजापाठ केला जातो। नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे। या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा असते। वेद काळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे आता पाहूयात की नागपंचमीचं पूजन कसं करायचं। नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचा फोटो किंवा मूर्ती घरी घेऊन या। त्याला घराच्या देवघराजवळ पाटावर त्याची स्थापना करा। त्यानंतर नागदेवतेला हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करून धूपदीप लावून पूजा करा। लाया, बत्तासे, दूध नैवेद्य म्हणून अर्पण करा। यानंतर नागदेवतेची आराधना करा आणि नागपंचमीच्या कथेचं वाचन सुद्धा करा। नागदेवतेची आरतीही करा, सोबतच भगवान शंकराची सुद्धा आरती करा व पूजा झाल्यानंतर पूजेचा प्रसाद वितरित करायला विसरू नका।